नमस्कार, घरची सोपी रेसिपीत स्वागत आहे. आज आपण फ्रेंच स्पाइसलाही मागे टाकेल असे स्वादिष्ट क्रिस्पी ब्रोकोली बटाटा फ्राईज बनवणार आहोत. हे चवीला अगदी स्वादिष्ट असे लागतात. त्यासाठी आपण उकडलेले बटाट्यांना स्मॅश करून घेणार आहोत. त्याच्यात चवीनुसार मीठ आणि तिखट घालून घेणार आहोत. त्यात थोडं जिरापूड घालणार आहोत. त्यानंतर आपण त्यात साधारणतः 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत, किंवा आपण त्यात गरजेनुसार त्याला कमी जास्तही करू शकतो. त्यानंतर आपण त्यात ब्रोकोली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किसून घातलेली आहे. ब्रोकोलीचा फक्त शेंडाच किसून घालायचा आहे यात. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता या संपूर्ण मिश्रणाला आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकत आहात किती छान प्रकारे आपण यांना मिक्स करत आहोत. थोडंसं पाणी टाकून आपण यांना एक याचा गोळा बनवून घेणार आहोत. गोळा तयार झालेला आहे, आपण बघू शकता. आता आपण याचे 2 गोळे करून घेतले आहेत आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण हा गोळा टाकणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर आपण ह्या प्लास्टिकच्या पिशवीला खालून थोडं कापणार आहोत, जेणेकरून अशा प्रकारे आपण त्याच्यातून हे मिश्रण तळायला घालू शकू. छान प्रकारे फ्राईज तळायचे आहेत. हे फ्राईज एकदा खाल तर खातच राहाल असे बनणार आहेत. अगदी क्रिस्पी, खुसखुशीत आणि चवदार. आणि यात अजिबात तेल राहत नाही आणि अगदी चवदार बनतात. यांना आपण केचप सोबत खाऊ शकतो. आता आपण बघत आहोत. तळल्यानंतर फ्राईजमध्ये अजिबात तेल राहत नाही. आपण बघू शकता फ्राईज तयार होत आहेत. आपण आता फ्राईज काढून घेणार आहोत. बघू शकता किती छान असे फ्राईज तयार झाले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडतील. आणि आता आपण हे फ्राईज सर्व करणार आहोत. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे फ्राईज दाखवत आहे. बघा किती छान अशी कोटिंग आली आहे त्याच्यावरती आणि आतूनही किती छान अशी फिलिंगही आली आहे. टेस्टला तर हे अगदी छान लागतात. धन्यवाद.